सोलापूरच्या एका शांत कॉलनीत अन्वी राहत होती. वय फक्त 32. लग्नाला 8 वर्षे झाली होती. नवरा निखिल कपड्यांच्या दुकानाचा मालक होता. पैशाची कमी नव्हती, पण वेळेची कायम कमतरता होती. निखिल दिवसभर दुकानात आणि रात्री फोनवर असायचा. घरात सगळं होतं, फक्त बोलणं नव्हतं. अन्वीला रात्री झोपण्यापूर्वी फोनवर कादंबऱ्या वाचायची सवय होती. एक रात्री अचानक तिच्या मोबाईलवर मेसेज आला. झोपलीस का अजून? अन्वीने नंबर पाहिला. ओळखीचा नव्हता. तिने उत्तर दिलं, चुकून मेसेज आलाय बहुतेक. समोरून लगेच रिप्लाय आला, कदाचित, पण कोणीतरी जागा आहे हे कळलं. अन्वीने हसत फोन बाजूला ठेवला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला. आज तरी हसलात का? ती काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. इतक्या दिवसांत कुणी तिच्या हसण्याची विचारपूस केली नव्हती. तिने छोटंसं उत्तर दिलं, आता हसले. त्या एका चुकीच्या मेसेजने रोजच्या आयुष्यात नवं दार उघडलं. त्या नंबरच्या मागे अथर्व नावाचा माणूस होता. तो रेडिओ स्टेशनमध्ये रात्रीचा आरजे होता. त्याचा आवाज लोकांना ऐकू जायचा, पण त्याचं स्वतःचं आयुष्य मात्र शांत होतं. हळूहळू मेसेज वाढले. जेवलात का? आज पाऊस आहे. तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? अशा छोट्या गोष्टींनी सुरुवात झाली. मग त्या छोट्या वाक्यांनी मनाचे दरवाजे उघडले. अन्वी त्याच्याशी तिच्यानं बोललेल्या गोष्टी बोलू लागली. निखिल घरात असूनही तिला एकटं वाटायचं, हे तिने पहिल्यांदाच कोणाला सांगितलं. अथर्वने कधी तिची भेट मागितली नाही. तो फक्त लिहायचा. काही लोक समोर नसले तरी जवळ वाटतात. अन्वीला हे नातं समजत नव्हतं. चेहरा नाही, स्पर्श नाही, भेट नाही, फक्त शब्द. पण त्या शब्दांमध्ये ऊब होती. ती रात्री फोन हातात घेऊन त्याच्या मेसेजची वाट पाहू लागली. एक दिवस अथर्वने लिहिलं, उद्या माझा शेवटचा शो आहे. मग हा नंबर बंद होईल. अन्वीच्या मनात धडकी भरली. तिने पहिल्यांदाच विचारलं, का? उत्तर आलं, कारण काही नाती भेटली नाहीत तरच सुंदर राहतात. त्या रात्री अन्वी झोपली नाही. पहाटे तिने रेडिओ लावला. अथर्वचा आवाज शांतपणे ऐकू आला. कधी कधी चुकीच्या नंबरवर आलेला मेसेज आयुष्याचं बरोबर उत्तर बनतो. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रम संपला. नंबर बंद झाला. काही दिवस ती रिकामी झाली. मग एक संध्याकाळी निखिलने अचानक विचारलं, तू इतकी शांत का झाली आहेस? पहिल्यांदाच अन्वीने त्याच्याकडे पाहून म्हटलं, कारण मी इतकी वर्षे बोलत होते आणि तू ऐकतच नव्हतास. त्या एका वाक्याने निखिल गप्प झाला. त्या रात्री त्यांनी अनेक वर्षांनी मनापासून संवाद केला. अन्वीने अथर्वला पुन्हा कधी पाहिलं नाही. त्याचा चेहराही तिला माहिती नव्हता. पण तिला एक गोष्ट समजली, प्रत्येक अफेअर स्पर्शातून जन्माला येत नाही. काही अफेअर फक्त शब्दांत जगतात, आणि काही लोक आयुष्यात येतात फक्त आपल्याला आपलंच हरवलेलं मन परत देण्यासाठी. कोल्हापूरच्या एका शांत परिसरात नेहा आणि तिचा नवरा समीर राहत होते. लग्नाला 12 वर्षे झाली होती. दोघांचं प्रेमविवाह झालं होतं, म्हणून लोक त्यांना आदर्श जोडपं म्हणायचे. सुरुवातीला सगळं सुंदर होतं. रात्री उशिरापर्यंत गप्पा, अचानक फिरायला जाणं, छोट्या गोष्टींवर हसणं, त्यांच्या संसारात प्रेम भरून राहिलं होतं. पण वेळ जसजसा पुढे गेला तसं आयुष्य बदलत गेलं. समीरचा व्यवसाय वाढला आणि त्याचं जग कामाभोवती फिरू लागलं. फोन, मीटिंग, प्रवास आणि ताण यामुळे तो घरात असूनही घरात नसल्यासारखा वाटायचा. नेहाला त्याची गरज होती, पण तो कायम व्यस्त असायचा. हे सगळं आपल्या भविष्यासाठी करतोय, तो म्हणायचा. नेहा शांत राहायची, पण तिच्या मनात रिकामी जागा वाढत चालली होती. नेहा पूर्वी चित्रकला करायची. लग्नानंतर ते सगळं मागे पडलं होतं. एक दिवस तिने पुन्हा आर्ट क्लास जॉईन केला. तिथे तिची भेट विराजशी झाली. विराज चित्रकलेचा शिक्षक होता. शांत स्वभाव, हळू बोलणं आणि समोरच्या माणसाला समजून घेण्याची ताकद त्याच्यात होती. पहिल्या काही दिवसांत त्यांच्यात फक्त रंग, चित्र आणि कलेबद्दल बोलणं होतं. पण नंतर संवाद वाढला. विराज तिच्या चित्रांमधला एकटेपणा ओळखायचा. एक दिवस त्याने सहज विचारलं, तुम्ही हसता, पण डोळे मात्र काहीतरी वेगळंच सांगतात. त्या एका वाक्याने नेहा काही क्षण निशब्द झाली. इतक्या वर्षांत कुणी तिच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिला जाणवलं, कुणीतरी तिला पुन्हा पाहत आहे, फक्त बायको म्हणून नाही, तर एक व्यक्ती म्हणून. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. क्लासनंतर कॉफी, अधूनमधून मेसेज, छोट्या गोष्टींवर चर्चा. नेहाला माहीत होतं, ती ज्या वाटेवर चालली आहे ती चुकीची आहे. पण अनेकदा चुकीचं माणूस नसतं, चुकीची वेळ असते. विराजच्या सहवासात तिला पुन्हा स्वतःचं हरवलेलं अस्तित्व सापडलं. ती पुन्हा रंगवू लागली, हसू लागली. पण त्या आनंदामागे एक सततची भीती होती. प्रत्येक हसण्यात अपराधीपणा मिसळलेला होता. एक संध्याकाळी समीर घरी लवकर आला. नेहा स्वयंपाकघरात होती आणि तिचा फोन टेबलावर होता. स्क्रीनवर विराजचा संदेश चमकत होता, आज तुमच्या डोळ्यांत पुन्हा रंग दिसले. समीरने तो संदेश वाचला. काही क्षण तो तसाच उभा राहिला. रागाने आवाज चढवण्याऐवजी त्याने शांतपणे विचारलं, मी इतका दूर कधी गेलो?
नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, तू दूर गेला नाहीस समीर, पण माझ्याजवळ राहणं विसरलास. त्या रात्री दोघे खूप वेळ बोलले. अनेक वर्षांचं न बोललेलं दुःख बाहेर आलं. नेहाने दुसऱ्या दिवशी विराजशी सगळं संपवलं, कारण तिला कळलं होतं की विराज तिच्या आयुष्यात प्रेम नव्हता, तो फक्त तिच्या रिकाम्या मनाची सावली होता. काही नाती चुकीची नसतात, ती फक्त अपूर्ण असतात. आणि अपूर्णतेतून जन्मलेलं आकर्षण काही काळ सुंदर वाटलं तरी शेवटी मनाला जखम देऊन जातं. त्या दिवसानंतर नेहा आणि समीरने पुन्हा एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न सुरू केला, कारण तुटलेलं नातं जपण्यासाठी प्रेमापेक्षा संवाद जास्त गरजेचा असतो. औरंगाबादच्या एका मध्यमवर्गीय सोसायटीमध्ये सायली आणि तिचा नवरा रोहन राहत होते. लग्नाला 9 वर्षे झाली होती. त्यांना 7 वर्षांची मुलगी होती. बाहेरून पाहता त्यांचं आयुष्य स्थिर आणि आनंदी दिसायचं, पण घराच्या आत एक शांत अंतर हळूहळू वाढत होतं. रोहन बँकेत नोकरी करत होता. कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि कर्ज यामुळे तो कायम चिंतेत असायचा. सायलीशी त्याचं बोलणं आता फक्त घरखर्च, शाळा आणि रोजच्या कामांपुरतंच मर्यादित राहिलं होतं. सायली आधी खूप उत्साही होती. तिला गाण्याची आवड होती. लग्नानंतर तिने स्वतःच्या आवडी बाजूला ठेवल्या. संसार सांभाळताना तिने स्वतःला कुठेतरी हरवून टाकलं. रोहन तिच्यावर प्रेम करत होता, पण ते प्रेम शब्दांत कधी उतरलं नाही. सायलीला हवं होतं फक्त थोडं लक्ष, 2 प्रेमाचे शब्द आणि कुणीतरी तिचं मन ऐकणारं. एक दिवस मुलीच्या शाळेत वार्षिक कार्यक्रम होता. तिथे तिची ओळख अनिकेतशी झाली. अनिकेत संगीत शिक्षक होता. साधा चेहरा, शांत स्वभाव आणि आवाजात एक वेगळीच ऊब होती. कार्यक्रमानंतर सायलीने त्याच्याशी गाण्याबद्दल बोलायला सुरुवात केली. इतक्या दिवसांनी ती तिच्या आवडीबद्दल कोणाशी बोलत होती. काही दिवसांनी सायलीने संगीत वर्गात नाव नोंदवलं. आठवड्यातून 2 दिवस ती तिथे जायची. अनिकेत तिच्या आवाजाचं कौतुक करायचा. तुमच्या आवाजात खूप भावना आहेत, तो म्हणायचा. त्या एका वाक्याने सायलीच्या मनात हरवलेली स्त्री पुन्हा जागी झाली. त्यांचं बोलणं हळूहळू वाढलं. गाण्यापासून सुरुवात झालेला संवाद आयुष्यापर्यंत पोहोचला. सायली त्याला तिच्या एकटेपणाबद्दल सांगायची. अनिकेत शांतपणे ऐकायचा. तो तिच्या वेदना समजून घ्यायचा. सायलीला वाटू लागलं की तिचं मन पहिल्यांदाच कुणीतरी समजत आहे. तिला माहीत होतं ती चुकीच्या दिशेने चालली आहे, पण काही नाती इच्छा नसतानाही तयार होतात. ती अनिकेतच्या मेसेजची वाट पाहू लागली. रोहन जवळ असूनही तिला तो दूर वाटू लागला. घरातलं तिचं शरीर होतं, पण मन कुठेतरी दुसरीकडे अडकून पडलं होतं. एक रात्री रोहनने सायलीचा फोन पाहिला. स्क्रीनवर अनिकेतचा मेसेज होता, आज तुमचं गाणं नाही, तुमची आठवण मनात रेंगाळते आहे. रोहन काही क्षण निशब्द राहिला. त्याच्या डोळ्यात रागापेक्षा वेदना जास्त होती. तो शांतपणे म्हणाला, मी इतका परका कधी झालो? सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, तू परका झाला नाहीस, पण मला जवळ घेणं विसरलास. त्या रात्री दोघांनी खूप वेळ बोललं. वर्षानुवर्षे साचलेलं मौन शब्दांत उतरलं. सायलीने दुसऱ्या दिवशी अनिकेतशी संबंध तोडले, कारण तिला समजलं होतं की अनिकेत प्रेम नव्हता, तो तिच्या रिकाम्या मनाचा आधार होता. विश्वास तुटला होता, पण सत्य समोर आलं होतं. रोहन आणि सायलीने पुन्हा नातं जपायचा प्रयत्न सुरू केला, कारण अफेअर अचानक होत नाही, तो हळूहळू वाढणाऱ्या शांततेत जन्म घेतो. नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं, एकमेकांना वेळ देणं आणि मनापासून ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं.